बोलण्याचा बाबा सांगा ना. प्रभावती, प्रश्न तुझा योग्य आहे. या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देणार. कारण तुझी मला ओळख जरी नसली तरी धावा वाचवा हे शब्द माझ्या कर्णपटलावर ज्यावेळी पडले त्याच वेळी मी धाव घेतली. कारण तुझ्या अडचणींची तुलना करण्यासाठी. क्षणभर तुझं मन संभ्रमित झालं असेल की मी कोण आणि इथपर्यंत दिसतात तर मी कोणी सामान्य नव्हे. ब्रह्मदेवांच्या सानिध्यात असणारी हौसी तीच मी. आणि या ठिकाणी एकाच गोष्ट तुझी मुक्तता करण्यासाठी आज माझी पावलं इथपर्यंत होती. परंतु हो आमच्या मुक्तीसाठी तुम्ही आलात. पण एका स्त्रीचं दुःख एक स्त्री हो कित्येक दिवस कित्येक मास या काळात पण एकही पुरुष माझ्या मुक्तीसाठी धावून आला नाही बाळा. तुम्ही आला निश्चितच. पण प्रभावती तुझं मन संभ्रमित झालं असेल की या काळ्या कुठ्ठा अंधार कोठडीत ही हौसिंग कशी. तर पहा बाळ, हाच दिसणारा कवडसा या कवडसातून सूक्ष्म रूप धारण करून ब्रह्मदेवांच्या सानिध्यात असणारी ही हौसी केवळ आणि केवळ तुझ्या मुक्ततेसाठी आली खरी. परंतु तुझी मुक्तता होणार आहे. पण सांग ना, तू दुःख का करतेस? मला नाही सारं सर्वस्व तुम्ही जाणता पण तरी सुद्धा हे दुःख का? प्रत्येकाने आपल्या दुःखाचं कारण सांगायलाच बरोबर आहे. आमच्या मुखातून तुम्हाला ऐकायचंय ना. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं लग्न करावं, सुखानं संसार करावा. ते स्वप्न आमचं सुद्धा होतं आणि ते स्वप्न आमच्या बापाने सुद्धा पाहिलं होतं. काय? पण दुर्भाग्य आमचं काय कुणाच माझ्या बाबांना समजलं की होणारा माझा पती त्यांच्या जीवनात काय बनले याच्यासाठी हे दुःख माझ्या बाबांनी माझ्या पत्री घातलं. वा प्रभावती, विधीचं विधिलिखान काळाचा कायदा हा कुणाला खोडता आला नाही. विधीचं विधिलिखान देव दानव मानव यांना चुकलेलं नाहीये आणि यापुढे ते कधी चुकवता येणारही नाहीये. आणि म्हणूनच हा विधी लिखतोय तो ना कुणाला बदलण्याचा अधिकार आहे ना कधी बदलणार आहे. विधी लिखित आहे कुणाला चुकले. विधी लिखित आहे कुणाला चुकले. देव दानवा समर्पक उत्तर तुला जर मिळालं असेल ना तर तुझ्या मुखातून निघणारे शब्द की या संकट समयी या काळ्या कुठ्ठा अंधार कोठडीतून तुझी मुक्तता करणारा एकही पुरुष नाही हे तुझ्या मुखातून निघणारे शब्द आहेत. परंतु हे शब्द सत्य करण्यासाठीच केवळ काही क्षण तुला या काळ्या कुठ्ठा अंधार कोठडीत राहावं लागणार आहे. आणि म्हणूनच तुझी मुक्तता निश्चितच व्यवस्थित करणार आहे. तोपर्यंत हे तुला भोगावंच लागणार आहे. जयी सुभेदार यांनी आमच्या कवितेबरोबर लागणार पाठ केले. जयी सुभेदार यांचे मनपूर्वक आभार. आमच्या चिरमनकर दशरथ नाट्यमळे चिन्मन मालक देवेंद्र डे यांच्या वतीनं अगदी आनंद. आता असं येऊ लागलं. आता वाटतंय मला आता सुखाचे दिवस आणि आतून त्यांनी Yeah.
सुंदरी आहेस? हा. हा? माझी ओळख हवी. तू मदन नाही. तू सुंदरी आहेस. मदन नाही. तू सुंदरी आहेस. माझी ओळख हवी. मदन नाही. मदन नाही. हे मदना, अरे विश्वाच्या देवाचा पुत्र तू, आणि विश्वाच्या देवाचा पुत्र असून सुद्धा तू या ठिकाणी असा बोलल्या? हा? अगदी रास्ते तुझी शंका. हा मदन होणार असावे शंका. निश्चित याला कारण आहे. जन्म त्याच्या बापाचा स्वाभिमान, हा? जन्म त्याच्या बापाच्या इच्छेसाठी आणि त्याच्या शब्दासाठी हा स्त्रीवेश मला धारण करावा लागला आहे. कारण वज्राकृपी विश्वावर संकट आलाय. आणि त्या संकटाचा परिणाम करण्यासाठी माझा ध्येय म्हणजे माझे पिताजी जगत आले गोपाल कृष्ण यांनी आज्ञा दिली. हा? चा बाळ मदन त्या वज्राला माझा शेवट आहे. काय? पण याच्या दरबारात स्त्रियांना मंचावर एकही पुरुष या ठिकाणी येऊ शकत नाही म्हणून आम्ही स्त्रीवेश परिधान केला. आणि म्हणूनच तू स्त्रीवेश धारण केलास. हा मदन वेश नाही मदन म्हणला. आणि म्हणूनच केवळ मदनाचा वेश राज मदन म्हणलास. आणि त्या असुराच्या हातात हे मदना, आणि औषधी केवळ तुझं कर्तव्य तू परिपूर्ण करत होतास. केवळ पिताजींची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी, आलेलं संकट दुरापस्त करण्यासाठी इथपर्यंत तुला या वेशात राहावं लागलंय. पण शंका तुझ्या बाबतीत. माझ्या सत्य लोकात तुझा वासस्थान आहे. हा? जगाचा उत्पत्ती करणारा आहे पंचवीरांची. त्या ब्रह्मदेवाच्या सानिध्यात असणारे अंशिक हा? या पाताळ ढोरात मदनाच्या मदनाच्या समोर का? मदन, प्रश्न तुझा योग्य. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आज या ठिकाणी या वंशिनीची पावलं वळली ते एकाच गोष्टीसाठी. अरे, तू या पाताळ भवनात या वेशात राहतोयस खरा, परंतु पाताळ भवनात आलेलं संकट केवळ या विश्वावर आलेलं संकट दुरापस्त करण्यासाठी. परंतु आज या हौशीने या पाताळ भवनाच्या ठिकाणी काय पाहिजे असेल तर एक स्त्री, एक युवती केवळ कारागृहाच्या ठिकाणी टाकू फोडते की या संकट समयी काळ्या कुठं अंधार पूर्णिमेतून मुक्तता करणारा एकही पुरुष नाही. आणि म्हणूनच त्याची जाणीव करून देण्यासाठीच माझी पावले योग्य वेळ साधून मदनाच्या समोर उभी राहिली. ज्या पाताळ ढोरात माझा वास्तव्य आहे, त्या पाताळ ढोराच्या कारावासात एक युवती अखंड विश्वातील वीराला लावून सोडून येते. निश्चितच की या विश्वात एकही वीर शिल्लक नाही जो माझी मुक्तता करेल. या विश्वाच्या बांधवाला वीर आहे की नाही हे नक्कीच काहीचा पुत्र बनव. या काळाचा वा. म्हणजे ज्या उदात्त हेतूने या हौशीची पावलं इथपर्यंत वळली होती तो उद्देश निश्चितच सफल होणार आहे. परंतु पुढे काय करताय आणि काय ठरवायचंय हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी गळा जिव्हाळा माझा भाषा खाली मी कुणाचे सर्वेश राकेश मसूरकर यांनी आमच्या कलेच्याबरोबर लाकडाचं पार्श्वले यांचे मनपूर्वक आभार मानून आमच्या चिन्मनकर दासोत्तर नाट्यमंडळ चिन्मन मालक देवेंद्र नाईक यांच्या वतीनं अगदी आनंदाला एक हौशीने इथं प्रतिज्ञा करून दिली की या जगात पुरुष आहे पण नाही या जगात पुरुष हो, ही पृथ्वी आहे. नाही, येता येता. एकही पुरुष नाही. कैलासवासी दिलीप मिस्त्री यांच्या स्मरणार्थ अनिल मिस्त्री असून हे लाखोनात 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे तुमचे आभार मानून माझ्या चरणोत्तर कंपनीच्या वतीनं आणि दिलीप मिस्त्री यांच्या आत्म्याला शांती
घाबरू नकोस. मी जाणतोय भयानक भूकंप झाले. मला भीतीच्या हादरे बसताय. भीती म्हणा. असा तिचा भाव सांगायला नाही. अखेर कोविड साथीला दुष्परिणाम येण्याचा कार्य केला तुम्ही. काय विश्वास कमी आहेत की नाही हे पटवून दाखवण्यासाठी कृष्णपुत्र मनाने काढलाय. त्या काळाचा भेद आम्ही केलाय. तुमचे मुक्काम केले. तुमच्या लक्षणाची जबाबदारी आम्ही आमच्यावरती घेतली. तुम्ही काय हवं तुम्हाला? अहो काहीच नव्हतं. पण तुमची क्षमा मागायची होती. कशाला? अहो तुम्हाला नाही तर साड्या फुल माझ्या मुखातून अगदी वाईट शब्द बाहेर निघाले. याच्यासाठी क्षमा करा मला. विचार करून बोलायचं, बोलून विचारून बोलायचं नाही. आता समजलं मला. त्यानंतर लक्षात ठेव. हो ठेवला. अहो आलं पुन्हा तुम्ही बोलायचं नाही. आता नाही बोलणार. कारण साखर कुकरमध्ये तुम्ही आहे. कारण या जगात पुरुष आहे. तुमच्यावर लक्षात आलं. पण खरं सांगू ना, जोपर्यंत तुमच्यासारखे पुरुष आहेत ना तोपर्यंत आमच्यासारख्या स्त्रियांना देखील आहे. आणि म्हणूनच ना, या काळात तुम्हाला काहीतरी द्यायचंय मला. आम्हाला हो आम्ही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा धरत नाही. आपल्याला काही प्राप्त व्हावं म्हणून आम्ही खात नाही. पण तुमची जर सदिच्छा असेल आमचा हात पुढे आहे. अहो तुमचं मोठं मन आहे आणि तुमच्या मोठ्या मनात आणि तुमच्या मोठ्या मनात मी मात्र लावू शकते. अहो आपली ओळख नाही पण तरी सुद्धा अहो तुम्ही ते बोलू लागला, मी ते बोलू लागलो. अहो ते शब्द आणि या शब्दांना नवे सूर भेटले आणि ते सूर शोधण्याचा प्रयत्न मात्र मी केला. ऐकायचं तुम्हाला कोणतरी शब्द शब्द ऐकता तुमची इच्छा असेल तर मी मनापासून यांच्याबरोबर लग्न करा. मला सांगत होती पण तुम्ही विचारा. तुझ्या बापाला विरोध केला अर्धवट संसार टाकून जाशील मग तुम्ही मिळणार नाही त्याला. आता मी यांचा विचार करणार. यांच्याशिवाय विचारच कोणता नाही. विचार करू नका.
रसिक प्रेक्षक कैलासवासी पॅटर्न मेकर आणि नाट्यप्रेमी दिलीप मेस्त्री यांच्या स्मरणार्थ संतोष माडगूळ आणि अनिल मेस्त्री यांनी बहुमोल असं 100 रुपयात पारितोषिक दिले. पॅटर्न मास्टर आणि नाट्यप्रेमी दिलीप मेस्त्री यांच्या चिर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून स्वीकारतो. डॉक्टर शिकव कैलासवासी दिलीप मेस्त्री यांच्या स्मरणार्थ वैभव मेस्त्री याचकडून हे माझ्या कलेसाठी बहुमोल पारितोषिक आलं. त्यांचे तुमचे आभार मानून कैलासवासी दिलीप मेस्त्री यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी मिळवण्याच्या चरणी प्रार्थना करून या पारितोषिकाला आमचे मतभेद केला तू हिच्यावर तर विश्वासच नव्हता. नेमका तू कोण? मी जन्मदेता बाप समोर उभा आहे. शेवटचे 4 शब्द त्यांच्याशी बोल. तो माझा उद्देश तुझ्या रूपानं पूर्ण झालाय. हे दानवेश्वर, जिच्याशी लग्न करण्यासाठी तू उत्सुक होतास तीच सुंदरी म्हणते ही. अरे एक वेळ फसविला, पण हिच्यातही एकालाही आता जिवंत सोडणार हे नाही. तुला शक्य नाही, कारण तुझा मृत्यू तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. माझा मृत्यू कोण आहे? हा पहा. तुमचं लग्न झालं अंगविरहित नराकडून माझा मृत्यू आहे. आणि मंगळसूत्र बांधायचंय. हे अंगविरहित कसा? हा माझा पुत्र मदन अंगविरहित कसा हे मी तुला पटवून देतोय. जा, माझी आज्ञा तुला आहे. हा मदन अंगविरहित कसा हे मी तुला स्पष्ट करून देतोय. ज्यावेळी तारकासुराचा शेवट करण्याची या देवतांना गरज भासू लागली, त्याच वेळी त्या तारकासुराचा मृत्यू असा होता की ज्यावेळी शिवशंभू महादेवांना पुत्र निर्माण होईल त्याच वेळी त्याच्या हातून त्याचा मृत्यू. याच्यासाठी महादेवांचा काम प्रेरित करणं फार गरजेचं होतं, कारण दाक्षायणीच्या शोकानं ते एकांतस्थळी जाऊन बसले होते. त्याच वेळी कामदेवांना महादेवांसमोर प्रणय नृत्याला सुरुवात केली. त्याच वेळी तो राग महादेवांना आला आणि महादेवांनी तृतीय नेत्र उघडून कामदेवाला जाळून भस्म केलं. त्याच वेळी त्याची पत्नी महादेवांना शरण आली, तिला अभय दिलं आणि द्वापार युगात तुझा पती तुला मिळेल असं आशीर्वचनही दिलं. द्वापार युगाच्या ठिकाणी रुक्मिणीला इच्छा निर्माण झाली पुत्र प्राप्तीची, आणि म्हणूनच रुक्मिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या कामदेवाला महादेवांनी जाळून भस्म केलं होतं तोच कामदेव रुक्मिणीच्या उदरी मदन म्हणून जन्माला आला. तो हा अंगविरहित त्या मदनाच्या हातून शंभरासुराचा शिवण होता. त्याच वेळी मदन लहान असताना त्या बालकाला घेऊन शंभरासुरानं सागरात फेकून दिलं. एका माशानं त्याला विलंकृत केलं आणि तोच मासा कृष्ण लीलेनं शंभरासुराच्या पाकळशाळेत मी झालेला एका धिवरा करवी. शंभरासुराची कन्या रती हिनं त्या माशाचं उदर फाडलं. त्याच वेळी त्यातूनच हा मदन तिला प्राप्त झाला. अर्थात महादेवांनी तिला दिलेलं अभयवचन तुझा पती द्वापारयुगात तिला मिळेल, आणि त्याप्रमाणे मदन रतीला प्राप्त झाला. शंभरासुराचा शेवट झाला. तोच कामदेव अनंत मदन या रूपानं हा भाग तुझ्या समोर उभा आहे. माझा मृत्यू जरी माझ्या समोर असो, जन्माहून झालेला वेदना प्रभे, नक्की काय? त्या मृत्यूला मी घालेन. काय चुकले हे मनाच्या, काय चुकले हे मनाच्या, तुझ्याची काय करा.
दिवस धन्य झाला दिवस धन्य झाला